ज्याच्याजवळ मनातले भाव व्यक्त करताना संकोच वाटत नाही, खोटं बोलावंसं वाटत नाही, फसवावं वाटत नाही, ज्याला आपला पराक्रम कौतुकानं सांगावासा वाटतो, ज्याच्याजवळ पराभवाचे सत्य उघडे करायला कमी पण वाटत नाही, ज्याच्या सुखदुःखाशी आपण एकरूप होऊ शकतो, तो खरा मित्र. UPSCच्या संघर्षामध्ये अशा सच्च्या मित्राची, आधाराची आवश्यकता भासते का? सर्वप्रथम अखंड महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज, संविधानामार्फत सामाजिक क्रांती घडवणारे राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शिक्षणाचे बीज रोवून या समाजरूपी जमिनीला सुपीक करणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना मी नमन करतो. फार छान प्रश्न आणि माझ्या हृदयाच्या जवळचा प्रश्न मला विचारला की मित्राची काय भूमिका असायला पाहिजे. तर कवी अनंत राऊत म्हणतात, वाट चुकणार नाही तुझी जीवनभर कधी, वाट चुकणार नाही तुझी जीवनभर कधी, एक तू मित्र कर आरशासारखा. मित्र हा आरशासारखा असायला पाहिजे. आरशात पाहिल्यानंतर आपण आपल्याला पाहतो आणि आपल्या चेहऱ्यावर जर काही डाग वगैरे लागलेला असेल तर आपण तो साफ करण्याचं काम करतो. मला असं वाटतं की हे मित्र आपल्या जीवनात असंच काम करतात. मित्र कसा असायला पाहिजे आणि मित्र का असायला पाहिजे याचं मूर्तिमंत उदाहरण मी तुमच्यासमोर उभं आहे. मी चास सारख्या एका छोट्याशा गावातून येतो, अहिल्यानगर माझा जिल्हा, आणि माझे वडील ट्रक ड्रायव्हर होते, आई धुनी भांडीचे काम करायचे. शाळेमध्ये असताना हलगीची परिस्थिती होती, कधी डबा घेऊन जात नव्हतो. शाळा आमची 2:30 वाजता शाळा सुटायची आणि घरी जायचो जेवणासाठी, जेवणाची सुट्टी असायची आणि मी लवकर येत असायचो. म्हणजे एक घटना मी तुम्हाला माझ्या आयुष्यात एक सांगू इच्छितो. आपल्याच वारणा पतसंस्थेशी असोसिएट असलेला माझा एक मित्र जो नगरच्या शाखेमध्ये शिपाई म्हणून काम करतोय आज, गणेश कारले, तो माझ्यासोबत आता आलेला आहे. आणि मला त्याच्याबद्दल सांगायचं वाटतं की एक दिवस त्याने मला 4 ते 5 दिवस असंच ऑब्झर्व केलं की हा बापू रोज 2:30 वाजता जेवणाची सुट्टी होते, हा 2:35ला शाळेत कसा काय येतोय. त्याने एक दिवस माझा पाठलाग केला आणि त्याच्या लक्षात आलं की मी जेवण करत नाही, मी फक्त तोंड धुतोय आणि परत येतोय, कारण घरामध्ये दुपारी जेवण बनत नाहीये माझ्या. दुसऱ्या दिवसापासून गणेशने 2 डबे आणायला सुरुवात केली आणि सलग 2 वर्ष त्याने मला शाळेत असताना डबा पुरवला. मला असं वाटतं की ह्या अशा मित्रांच्या साथ असल्यामुळं 10वीमध्ये माझा पहिला नंबर येऊ शकला. पुढे ज्यावेळेस मी 10वी पास झालो आणि डिप्लोमाला गेलो, डिप्लोमाला असताना मला फी भरायला पैसे नव्हते. माझे वडील वॉचमनचं काम करत होते, मी सुद्धा मंडप वगैरेच्या कामाला जात होतो. प्रमोद रासकर नावाचा माझा दुसरा मित्र, मी त्याला सुद्धा आज इथे घेऊन आलेलो आहे. तो चासच्या गावामध्ये पेट्रोल पंपावर सर काम करत होता आणि त्याला कोणीतरी निरोप दिला की तुझ्या मित्राची फी भरायची आहे. तो त्याचं काम सोडून माझ्या फी भरण्याकरता ते 500 रुपये घेऊन आला. मला असं वाटतं की ते 500 रुपये माझ्यासाठी 5 लाखापेक्षा कमी नव्हते आणि मी आज या ठिकाणी इथे उभा आहे तो फक्त माझ्या मित्रांमुळे. या कार्यक्रमाला येण्याकरता मला असं वाटत होतं की माझ्या आईवडिलांनी मला इथं म्हणजे त्यांना घेऊन यायचं होतं. माझ्या आईवडिलांची परिस्थिती सध्या अशी की ते आजारी असतात, पाय सुजलेले असतात. मग आईवडिलांच्या बरोबरीचं मी इथं कोणाला घेऊन येऊ शकतो. तर मला असं वाटलं की हे सगळे माझे मित्र, माझ्या गावातले सगळे मित्र, प्रदीप, विजय लांडगे, वैभव भाऊ, आदिनाथ काळे, आणि दिल्लीला गेल्यानंतर सुद्धा मला असे मित्र भेटले. मित्रांच्या बाबतीत म्हणजे जर असं म्हणतात की फोर्ब्स जगातील श्रीमंत लोकांची यादी जाहीर करतं आणि जर त्यांनी मित्रांच्या बाबतीत श्रीमंतीची यादी जर जाहीर केली तर जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस मला वाटतं मीच असणार आहे. दिल्लीला असताना 2018मध्ये मनोज पाटील आम्हाला माझा मित्र भेटला आणि आम्ही एकत्र अभ्यासाला सुरुवात केली, एकत्र नापास झालो. मागच्या वर्षी आम्ही दोघं एकत्रच इंटरव्ह्यूला होतो. भरपूर आमची 24 नंबर 25 नंबर रूम सुद्धा एकत्र असायची. एकत्र भरपूर अभ्यास केला, जेवताना चहा पिताना आम्ही एकत्र डिस्कशन वगैरे करायचो. 2024चा फॉरेस्टचा इंटरव्ह्यू होता 22 एप्रिलचा. इन्सिडेंट मला इथे खरोखर सांगावासा वाटतो. मनोजचा फॉरेस्टचा इंटरव्ह्यू होता आणि दोघांचे सिव्हिल सर्व्हिसेसचे इंटरव्ह्यू झालेले होते आणि त्याच दिवशी रिझल्ट येणार होता हे आम्हाला कळून चुकलं होतं. म्हणून आम्ही एकदम, मनोजचा इंटरव्ह्यू होता म्हणून तो सुटापटत होता आणि मी सुद्धा रेडी होऊन गेलो होतो. असं वाटलं की UPSCच्या बाहेर आपण रिझल्ट पाहू, मस्तपैकी फोटो काढू. आम्ही एक व्हिडिओ सुद्धा बनवला आणि त्याच्यात आम्ही आमचं सांगितलं की आम्ही कसं 8 वर्षापासून अभ्यास करतोय. मनोज इंटरव्ह्यू देऊन बाहेर आला, दुपारी 2:30 झाले होते. PDF डाउनलोड झाली, 2 सेकंद लागले नाही आम्हाला आमचं नाव शोधायला. दोघांचंही नाव नव्हतं त्यात. म्हणजे आम्ही दोघं एकत्र नापास झालो होतो. त्यावेळेस काही सुचत नव्हतं. मेट्रो स्टेशनला जाऊन उभं राहिलो, दोघं रडत होतो. रिक्षावाले आम्हाला येऊन समजावून सांगत होते की कुछ नाही, सब ठीक होगा. तर रिक्षावाल्यांना माहित नव्हतं की हे का रडतायत. त्यानंतर आम्ही हॉस्टेलला गेलो. रात्रभर आम्ही ठरवलं की आज रात्रभर जेवढं काय रडायचं ते रडून घेऊ, उद्यापासून आपल्याला लढायला सुरुवात करायची. आणि मला आज इथे सांगताना खरोखर अभिमान वाटतं
की मनोजचा सुद्धा शेवटचा अटेम्प्ट होता, माझा सुद्धा शेवटचा अटेम्प्ट होता आणि 2025 मध्ये मनोजने आणि मी दोघांनीही रँक मिळवलेली आहे. आणि आम्हाला दोघांना तिथपर्यंत घेऊन जाणारा आमचा तिसरा मित्र, ज्याचं नाव अमोल, ज्याच्या नावातच म्हणजे ज्याचं कोणी मूल्य करू शकत नाही असा व्यक्ती अमोल लंके हा आमचा मित्र. त्याचे अटेम्प्ट संपले होते. म्हणजे म्हणतात ना की जर आपल्याला जर काही मिळालं नाही तर ते आपण दुसऱ्याच्या रूपामध्ये सुद्धा पाहू शकतो. अमोलने ते आमच्या रूपात पाहिलं. अमोल दीपस्तंभ फाउंडेशनमध्ये मेंटरशिपचं काम करतो आणि त्याने आम्हाला फोन केला मागच्या वर्षी की तुम्ही काळजी करू नका, हा तुमचा भाऊ तुमच्या पाठीशी उभा आहे. कुणी किती काही म्हटलं मी तुमची साथ सोडणार नाही. आणि त्या अमोलने आमची साथ सोडली नाही. आम्हाला शेवटपर्यंत त्याने संधी दिली. मनोज आणि मी आम्ही दोघांनी दिव्यांग मुलांसाठी वर्षभर काम केलं आणि तो फुलांचा व्यापार करता करता आमच्या हाताला सुगंध कधी लागला आम्हाला कळालं नाही आणि त्या लिस्टमध्ये फायनली आमचं नाव आलं. त्यामुळे मला असं वाटतं की जसे आई वडील असतात, जसे शिक्षक असतात, तसे मित्र सुद्धा खूप गरजेचे असतात. मित्र बिघडवतातही आणि घडवतातही. मग हे आपल्या हातात आहे की आपल्याला कसे मित्र करायचे. त्यामुळे मला असं वाटतं की मित्राची भूमिका ही तितकीच महत्त्वाची, तितकीच सर्वांची. सर्व इथं मला बोलण्याची संधी दिली आणि माझ्या मित्रांचं कौतुक करण्याची संधी दिली, त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद बापूसाहेब सर.